बऱ्याच जणांना आमच्या लक्ष्म्या बघायच्या होत्या, तर मी आणलेल्या वगैरे दाखवल्या होत्या, पण बसवलेल्या दाखवल्या नव्हत्या. तर हे बघा, समोर रांगोळी होती, त्याच्यानंतर देव होते, त्याच्यानंतर फ्रूट्स होते, त्याच्यानंतर इकडं फराळाचं होतं आणि इकडं हे पिलवांड होतं, मुलगी तिला मस्त टोप वगैरे लावला होता. इथं राधा लक्ष्मी होते, आम्ही असले फिरायचं नवीन आणलं होतं यावर्षी. त्याच्यानंतर इकडं फ्रूट्स होते, इकडं 2 लक्ष्म्या होत्या आणि वरी छत पण आणला होता न्यूज. तर हे बघू शकता. माझी जी वटपौर्णिमाची साडी होती आणि जाऊबाईची, आम्ही दोघींनी जवळपास सेमच साड्या घेतल्या होत्या, तर त्या साड्या घातल्या होत्या. तर इकडं केळीच्या पानावरती लक्ष्मीपूजन दिवशी आपण जे बनवतो पोळ्या तर ते केळीच्या पानावरती, परत ही 16 भाज्यांची भाजी होती, पुरण घातलं होतं, पोळ्या, आमटी, सगळ्या गोष्टी केल्या होत्या. तर हे सगळं जाऊबाईंनी केलं होतं, कारण दुपारपर्यंत आम्ही लक्ष्म्या वगैरे बसवत होतो नाही का, समोरचे खिलोने वगैरे. आणि त्याच्यानंतर शिवराडायला त्याला झोपेसाठी. तर मग मी घरी आले आणि त्याला झोपवलं आणि ते झोपेतून उठेपर्यंत आणि चव्हाण साहेबाला त्याच्यापाशी बसवायचं होतं. तर झोपल्यानंतर पण काय झालं, ते काही त्यांना कॉल आला बाहेरून, तर ते गेले. तर मला थांबायला लागलं तो झोपला तोपर्यंत. तर त्यांनी बनवला होता स्वयंपाक. मग मी इव्हिनिंगला गेले होते. आम्ही लक्ष्मीपूजन केलं जाऊबाईंनी, मी आणि आत्यानीच, कारण हे दोघं पण बाहेरच होते, काहीतरी काम होतं चव्हाण साहेबाला, कुठं ते बाहेर गावी गेलेले होते. आणि पिनूदा आजीबा होते, तर ते दुकानावरती होते. तर त्यांना कामात होते, त्यांना ऑर्डर वगैरे आलेली होती, तर ते पण नाही आले. आणि जास्त लेट नको वाट बघण्यात म्हणून आम्ही केली आरती घरच्या घरी, दोघी तिघींनी. आणखी शेजारच्या 1-2 बाया आलेल्या होत्या. त्यानंतर समोर ताट नेऊन ठेवलं आणि आम्ही दोघींनीही खाऊ घातलं की लक्ष्म्यांनो हे खा, रुसू नका, पोटभर जेवा, असं म्हणजे प्रत्येकास खाऊ घालताना म्हणायला लागतं, आमच्यात म्हणतात. तर ते म्हणलं. त्याच्यानंतर त्यांच्यासमोर ताट ठेवलं आणि त्याच्यानंतर 1-2 तासानंतर, म्हणजे तिथं कोणीच नाही थांबलं, आम्ही बाहेर जाऊन बसलो होतो, पण दरवाजा ओपनच होता. गणपतीला इकडे ताट ठेवलं होतं. मग 1-2 तासानंतर ते ताट आम्ही घेऊन खाल्लं दोघी जणींनी, कारण ते फेकून द्यावं नसतं किंवा ते तसंच ठेवावं नसतं, कारण तसंच ठेवलं तर ते खराब होणार आहे. तर ते 1-2 तासामध्ये म्हणजे ते खातात नाही का, तर मग त्याच्यानंतर ते आपणच खायला लागतं. तर ते आम्ही दोघींनी 1-1 ताट खाल्लं आणि गणपतीचं होतं तसंच. तर अशा प्रकारे आमच्या लक्ष्म्या कशा वाटल्या नक्की सांगा. आणि ह्या म्हणजे मला आणखी लक्ष्म्या दिलेल्या नाही आहेत, तर मला आत्ताच नाही लक्ष्म्या द्यायच्या. आता तुम्ही म्हणता की आत्ताच का नाही द्यायच्या, तर आता म्हणजे एकदा लक्ष्म्या आल्यानंतर त्या प्रत्येक इयरला बसवाव्याच लागतात. आणि माझे काही ड्रीम्स आहेत, तर म्हणजे माझ्या काही इच्छा आहेत त्या मी की जे सांगणार नाही आहे, डायरेक्ट करून दाखवणार आहे. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल. त्याच्याशिवाय नाही लक्ष्म्या मी मम्मीला द्यायला लावणार. ती म्हणत होती देव म्हणून, पण म्हटलं नको, आणखीन 1-1.5 वर्ष, हे वर्ष किंवा पुढच्या वर्षी, तर 99% पुढच्या वर्षी मी घेईलच लक्ष्म्या, म्हणजे मम्मीकडून येतीलच त्या. पण नाही तर पुढचं जाऊन त्याच्या पुढच्या वर्षी तर 100%.